महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता आणि करिअरची प्रगती, पदोन्नती याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक पात्रता. शैक्षणिक पात्रता. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी HSC परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. वयोमर्यादा. किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे. कमाल वय खुला प्रवर्ग 25 ते 28 वर्षांपर्यंत. भरतीच्या अधिसूचनेनुसार यात बदल होतो, परंतु सामान्यतः 28 वर्ष असते. आरक्षित प्रवर्ग. शासकीय नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत 3 ते 5 वर्षांपर्यंत सूट दिली जाते. शारीरिक पात्रता. पुरुष उमेदवार उंची किमान 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. महिलांसाठी किमान 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. छाती न फुगवता किमान 79 सेंटीमीटर आणि फुगून किमान 5 सेंटीमीटर फरक केवळ पुरुषांसाठी, महिलांना लागू नाही. वजन. उंची आणि वयाच्या प्रमाणानुसार योग्य वजन असावे. 2. निवड प्रक्रिया. पोलीस शिपाई पदासाठी प्रामुख्याने 2 टप्प्यांत निवड केली जाते. 1. शारीरिक क्षमता चाचणी. यासाठी एकूण 50 गुण असतात. पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण. महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण. शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य असते. 2. लेखी परीक्षा. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागते. परीक्षेचं स्वरूप 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. विषय मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित. परीक्षेत किमान 40% गुण मिळवणे आवश्यक असते. अंतिम निवड. शारीरिक चाचणी 50 गुण आणि लेखी परीक्षा 100 गुण. या दोन्हीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी, फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाते. 3. पोलीस शिपाई करिअरमधील प्रगती. पोलीस शिपाई म्हणून रुजू झाल्यानंतर तुमची करिअर प्रगती, पदोन्नती याबद्दल तुमची सेवेचा कालावधी, ज्येष्ठता, कामाची नोंद आणि विभागीय परीक्षांवर अवलंबून असते. शिपाई म्हणून प्रवेश केल्यास पदोन्नतीचा टप्प्याटप्प्याने मार्ग खालीलप्रमाणे आहे. क्रम, पद, पदोन्नतीचा आधार. 1. पोलीस शिपाई PC थेट भरती. 2. वरिष्ठ पोलीस शिपाई SPC 5 ते 7 वर्षांची सेवा आणि उत्तम कार्य. 3. हेड कॉन्स्टेबल HC पुढील 8 ते 10 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर. 4. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ASI हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा आणि विभागीय परीक्षेतील यश किंवा ज्येष्ठता. 5. पोलीस उपनिरीक्षक PSI विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर किंवा अतिज्येष्ठतेनुसार 30 वर्षांहून अधिक सेवा झाल्यावर. कॉन्स्टेबलच्या मार्गातून मिळणारे हे सर्वात मोठे पद आहे. महत्त्वाचे मुद्दे. विभागीय परीक्षा. शिपाई पदावरून थेट PSI पोलीस उपनिरीक्षक पदावर जाण्यासाठी दरवर्षी विभागीय PSI परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुमची करिअर प्रगती जलद होते. पदोन्नतीसाठी नियमानुसार ठरलेले कालावधी आणि रिक्त पदांची उपलब्धता हे घटक महत्त्वाचे ठरतात. पोलीस शिपाई म्हणून रुजू झाल्यावर तुम्हाला शासनाच्या 7व्या वेतन आयोगानुसार ₹21,700 ते ₹69,100 या वेतनश्रेणीत वेतन आणि इतर भत्ते मिळतात.